हाय एव्हरीवन. कुणाकुणाला मार्केटसारखी शेजवान चटणी आवडते घरच्या घरी बनवायला. खूप छान टेस्ट येते, चमचमीत आणि झणझणीत अशी खूप उत्कृष्ट प्रतीची चटणी आपण घरच्या घरी बनवू शकतो कमी साहित्यामध्ये. हे 2 ते 3 गड्डे लसणाचे घेतलेले आहेत, ते मी सोलून 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि बेडगी मिरची 100 ग्रॅम घेतलेली आहे. 1 तासासाठी भिजत ठेवायची आणि त्याची मस्त पेस्ट करून घ्यायची. लसूण पण छान कट करून घ्यायचा छोट्या-छोट्या. नंतर आलंही कट करून घ्यायचं छोटं-छोटं. फाईन चॉप बघू शकता तुम्ही, मस्त छोटे-छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत मी. शेजवान चटणीसाठी काय आहे ना, की तेल खूप लागतं आणि भरपूर तेलामध्ये बनवली तर त्याची टेस्ट पण मार्केटपेक्षाही खूप छान होते. एक फुलपात्र तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी लसूण टाकते. थोडंसं छान परतलं की त्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं टाकणार आहे. ते दोन्हीही छान परतून घ्यायचे मस्तपैकी. त्यानंतर मी ही बेडगी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे, तीही टाकायची, छान परतून घ्यायची, मिक्स करायचं आणि एक 10 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती झाकून ठेवायचं. मधून-मधून चेक करायचं. छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर 1 चमचा मी सोया सॉस टाकणार आहे, 2 चमचे मी केचप टाकलेला आहे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा व्हिनेगर टाकलेला आहे. तेही मस्त मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी आणखीन झाकून ठेवायचं, शिजू द्यायचं, छान तेल सुटू द्यायचं. तुम्ही बघू शकता छान कलर पण येतो, तेलही सुटतं, टेक्स्चर पण खूप छान आलं आहे, टेस्ट पण अगदी भन्नाट येते. अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा. थँक यू.